पुण्यातनं आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते। मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी तहसीलदार दाखल झालेले आहेत आणि त्यासोबतच ड्राफ्ट घेऊन तहसीलदार सध्या जरांगे यांच्या भेटीला गेल्याची माहिती सध्या प्राप्त होतीये। तर आजपासूनच उपोषणाला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर सध्या तहसीलदार मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले आहेत। तसंच ड्राफ्ट घेऊन तहसीलदार भेटीला गेल्याची माहिती सध्या प्राप्त होतीये। अधिकची माहिती आपल्याला माधव सावरगावे देत आहेत। माधव, मनोज जरांगे यांच्या भेटीला तहसीलदार पोहोचलेत, काय अधिकचे अपडेट्स आहेत? अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके हे मनोज जरांगे यांच्या भेटीला आलेले आहेत। या भेटीच्या दरम्यान त्यांनी एक पत्र आणलेलं आहे, तो ड्राफ्ट आणलेला आहे, तो नेमकं काय आहे ते अजून स्पष्ट झालेलं नाही। मात्र या ड्राफ्ट बाबत मनोज जरांगे हे वाचलेत आणि त्यांच्याशी चर्चा करतायत। सोबतच त्या ड्राफ्ट मधल्या काही दुरुस्त्या आहेत त्या संदर्भात सुद्धा ते लिहिताना दिसत आहेत। मात्र ह्या ड्राफ्टमध्ये उपोषणाच्या पहिल्याच दिवशी नेमकं सरकारकडून काय पत्र आले हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण ही पहिली प्रशासकीय पातळीवरच्या अधिकाऱ्याची भेट आहे आणि त्या भेटीमध्ये ज्या मागण्या मनोज जरांगे यांनी केलेल्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात ते सकारात्मक असल्याचं सांगितलं होतं आणि त्या दृष्टीनं हे पत्र नेमकं काय आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यांनी सरकार पातळीवरून म्हणजे सरकारचा आणि प्रशासनाचा काय मेसेज घेऊन आलाय हे थोड्याच वेळात कळेल। निश्चित माधव, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर मनोज जरांगे यांच्या भेटीला तहसीलदार सध्या पोहोचलेले आहेत। एक ड्राफ्ट घेऊन ते जरांगे यांच्या भेटीला गेलेत। मात्र हा ड्राफ्ट नेमका कशाच्या संदर्भातील आहे, त्यामध्ये कोणत्या गोष्टी नमूद करण्यात आल्यात याची कोणतीही स्पष्टता अजून झालेली नाहीये।